नमस्कार. मराठी ICDS रायगड या चॅनलवरती सर्वांचे स्वागत. पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे आधार अद्ययावत करायला सांगितलेले आहेत. तर ते आधार अद्ययावत करत असताना काही अडचणी येत आहेत. आधार अद्ययावत होत नाही आहेत, व्हेरिफिकेशन होत नाही आहे. तर त्या संदर्भातल्या काही बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्या आज आपण पाहूयात की कोणत्या त्रुटी आपल्याकडे राहून जात आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे आधार अंगणवाडी सेविकेने कुठे टाकायचं आहे. इथे सेविकेचं आहे आणि इथे व्ह्यू प्रोफाईलमध्ये जाऊन अंगणवाडी सेविकेचं बघायचं आहे. हे ऑप्शन मोरमध्ये आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये जाऊन सोबतच सेविकेची मदतनीसची जी माहिती आहे ती कुठे बघायची आहे, AWH प्रोफाईलमध्ये. तर अंगणवाडी सेविकेच्या बाबतीमध्ये व्ह्यू प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला ही माहिती अपडेट करायची आहे. आधार नंबर, नाव, जन्मतारीख ही अचूक असणं गरजेचं आहे. पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तुम्ही जी माहिती भरलेली आहे ही पोषण ट्रॅकर ॲपच्या सेविकेच्या बाबतीमध्ये डॅशबोर्डवरती भरलेली आहे. पोषण ट्रॅकरच्या डॅशबोर्डवरचीच माहिती इथे दिसते, कारण त्यांच्याच मोबाईल नंबरवरूनच हा पोषण ट्रॅकर ॲप ओपन होतो. त्यामुळे अंगणवाडी ताईंच्या बाबतीमध्ये जर का नावात बदल असेल, माहेरचं नाव, सासरचं नाव यामध्ये बदल असेल, तरी पण आधार व्हेरिफिकेशन होणार नाही आहे. तर तुम्ही इथे काय करून घ्यायचं आहे, अंगणवाडी सेविकेंच्या नावात बदल करायचा असेल तर संबंधित तुमच्या सुपरवायझर मॅडमशी संपर्क करून पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवरती AWC यूजर या पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवरती तुम्हाला अंगणवाडी सेविकेचं नाव बदल करता येऊ शकतं. तर तुमचे सुपरवायझर मॅडम त्यात नाव बदल करून देतील. परंतु तुमचं आधार कार्ड त्या नावात बदल आहे का ते एकदा चेक करून घ्या. असेल तर तुम्ही सुपरवायझर मॅडमशी संपर्क करा आणि आपल्या नावातला बदल हा पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवरती करा. सोबतच जन्मतारीख तुम्ही इथे जी टाकलेली आहे ती जन्मतारीख तुम्ही जर का ऑफिसला PFMSमध्ये लिव्हिंग सर्टिफिकेटवरती दिलेली असेल आणि आधार कार्डवरती दुसरी जन्मतारीख असेल तरी पण आधार व्हेरिफिकेशन होणार नाही आहे. त्यामुळे आधार कार्ड तुमचं समोर प्रत्यक्षात घ्यायचं आहे, जे की अपडेट असलं पाहिजे. जर का तुम्ही आत्ता या महिन्यामध्ये किंवा गेल्या 15 दिवसामध्ये तुम्ही आधार अपडेट केलं असेल आणि ते तुम्हाला प्रत्यक्षात मिळालं नसेल तर तुम्ही आधार डाउनलोड करूनसुद्धा प्रत्यक्षात माहिती भरू शकता, जेणेकरून तुमची माहिती ही अचूक असेल, चुकणार नाही. तर इथे आणखी एक त्रुटी काय येते की काही अंगणवाडी ताईंना वाटतं की बँक डिटेल्समध्ये माहिती भरली नाही, त्यामुळे माझं आधार व्हेरिफिकेशन होत नाही आहे. तर बँक डिटेल्सची माहिती ही अनिवार्य नाही आहे. सध्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ती माहिती भरू शकता, परंतु ती भरली नाही तर आधार अपडेट होणार नाही, असं काही होणार नाही आहे. त्यामुळे फक्त इथे सबमिटचं बटन आहे, ते सबमिटचं बटन तुम्हाला आधारची माहिती भरल्यानंतर सबमिटचं बटन प्रेस करायचं आहे आणि आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. ही झाली सेविकेच्या बाबतीमधली माहिती. मदतनीसच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठे जायचं आहे, अपडेट AWH प्रोफाईलमध्ये जायचं आहे. इथे गेल्यानंतर इथेसुद्धा आधार नंबर अचूक असला पाहिजे. अंगणवाडी मदतनीसचं नाव, आधार क्रमांक आधार कार्डवरती जे आहे तेच असलं आवश्यक आहे. स्पेलिंग, स्पेस, कॅपिटल लेटर ह्या सर्व गोष्टी तुम्ही बारकाईने बघून घेणं गरजेचं आहे. सोबतच जन्मतारीख जी आहे ती जन्मतारीख जी आधार कार्डवरती आहे तीच आधार कार्डवरची जन्मतारीख इथे टाकणं गरजेचं आहे. मेल फिमेल जे जेंडर आहे ते सुद्धा इथे चूज करणं गरजेचं आहे. ही जी खालची जी माहिती आहे ती अनिवार्य स्वरूपाची नाही आहे. इथे जे स्टार केलेले आहेत ते स्टार अनिवार्य स्वरूपाचे असतात, हे आपल्याला आधीपासून माहिती आहे. त्याचप्रमाणे आधार कार्ड नंबर, नेम, बर्थ डेट आणि जेंडर या 4 गोष्टी मदतनीसच्या बघून घ्यायच्या. त्यामध्ये जर का बदल असेल तर तो बदल इथे करून घ्यायचा आहे. इथे सुद्धा बँक डिटेल्सची माहिती जी आहे ती बँक डिटेल्सची माहिती अनिवार्य नाही आहे. तुम्हाला जर का ती भरायची नसेल किंवा इथे भरण्यात अडचण येत असेल तर तुम्ही ही माहिती स्किप करू शकता. ती माहिती भरायची आवश्यकता नाही आहे. डायरेक्टली तुम्ही सबमिटचं बटन दाबू शकता. इथे सबमिटचं बटन दाबल्यानंतर एक मेसेज येतो, आधार अकाउंट सक्सेसफुली अपडेटेड. पण याला काय करायचं आहे, परत आपल्याला लॉगआउट करून लॉग इन करायचं आहे. पोषण ट्रॅकर ॲप अपडेट झालेला आहे 20.3.1मध्ये. तुमचा पोषण ट्रॅकर ॲप अपडेट असेल, तुम्ही ही माहिती पूर्ण व्यवस्थित भरली असेल आणि तुम्ही तुमचा आधार कार्ड भरल्यानंतर ही माहिती सक्सेसफुली आलेला मेसेज बघितल्यानंतर इथे तुम्हाला लॉगआउटचा ऑप्शन जो आहे तो लॉगआउटचा ऑप्शन इथे वापरायचा आहे आणि इथे तुम्हाला लॉगआउट करून परत एकदा तुमचा नंबर टाकून लॉग इन करायचा आहे. एवढं करूनसुद्धा जर का आपला आधार हा अपडेट किंवा व्हेरिफिकेशन होत नाही आहे, हे आपल्याला कुठे कळणार आहे, तर अंगणवाडी सुपरवायझर यांनी जिल्ह्याच्या डॅशबोर्डवरती यादी डाउनलोड करता येऊ शकते आधार अनव्हेरिफाईड असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या बाबतीमध्ये. तर ते अपडेट आजच आलेलं आहे. तर बीट लॉग इनवरती आणि CDPO लॉग इनवरती आपल्याला यादी दिसत नाही.
जिल्ह्याच्या लॉग इनवरती आपल्याला यादी दिसते, तर तिथून आपल्याला डाउनलोड करून यादी घ्यायची आहे आणि आपल्याला त्या दिवशीचे जे आधार अपडेट न झालेल्या सेविकांची नावं आहेत ती तुम्हाला तिथे कळणार आहेत. आता एवढं करूनसुद्धा जर का आधार अनव्हेरिफाईडमध्ये आपल्या सेविकांची नावं येत असतील तर तुम्हाला यावरती एकच उपाय करावा लागेल की ई आधार डाउनलोड करून घ्यावा लागेल, जो की आत्ताचा लेटेस्ट अपडेट असणार आहे आणि त्यावरून तुम्ही जर का माहिती भरली तर आधार हे अपडेट होऊ शकतात. तर ही सर्व माहिती आपण का भरत आहोत, तर आयुष्यमान भारत या योजनेसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची ऑनलाईन माहितीही घेतली जात आहे आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर. त्यामुळे ही माहिती आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे. तर यासाठी कालमर्यादा आहे. तुम्हाला लवकरात लवकर ही जर का माहिती अपडेट केली तर व्हेरिफिकेशन हे पूर्ण होणार आहे. तर या काही 2-3 गोष्टी मुद्दे आहेत ज्या की त्रुटीमध्ये आढळू शकतात, तर त्या तुम्ही पूर्ण करा आणि तुमची आधार व्हेरिफिकेशन करून घ्या. माहिती लक्षात आली असेल अशी आशा करते. धन्यवाद मैत्रिणी.